नी पेन, बैक पेन और फ्रोजन शोल्डर, आइस पॅक और हॉट पॅक। क्लिव्हलंड क्लिनिकच्या माहितीनुसार एका टॉवेलमध्ये आइस पॅक गुंडाळून वापरा, पण 20 मिनिटांपेक्षा जास्त नाही, नाहीतर त्वचा आणि नसांना इजा होण्याची शक्यता असते। ज्येष्ठ नागरिकांना सांधेदुखीची तक्रार असते। HoustonMethodist.orgच्या माहितीनुसार जॉईंट स्टिफनेसची तक्रार असल्यास हॉटपॅड किंवा गरम शेक चांगला असतो, पण 20 मिनिटांपेक्षा जास्त नको। मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार लोअर बॅक पेनसाठी हीट चांगली, त्यामुळे स्नायू रिलॅक्स होतात आणि पेन कमी होतं। हॉटपॅड किंवा मायक्रोवेव्हमध्ये मॉइस्ट टॉवेल गरम करून वापरू शकतो किंवा गरम पाण्याने आंघोळ देखील करू शकतो। तर हेल्थलाईनच्या माहितीनुसार मानेत क्रॉनिक मसल टाईटनेस किंवा स्टिफनेस असेल तर गरम शेक चांगला, यामुळे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यास मदत होते। तर फ्रोझन शोल्डरचा त्रास असेल तर आइस पॅक मदत करतो, यामुळे पेन आणि सूज कमी होण्यास मदत होते। चालताना पायाची बोटं किंवा हात कुठेतरी आपटून पेन होतं, अशावेळी आइस पॅक खूप फायदेशीर। टेंडोनायटिस झाला असेल तर आइस पॅक चांगला, पेन आणि सूज यामुळे कमी होते। 15 ते 20 मिनिटं दर 4 ते 6 तासांनी आइस पॅक वापरू शकतो। स्पाइन हेल्थच्या माहितीनुसार सायटिका नर्व पेन पेल्विस आणि लोअर बॅकमधून सुरू होतं, त्या ठिकाणी हीट थेरपी खूप फायदेशीर आहे। धावताना किंवा चालताना हॅमस्ट्रिंग पूल झाला तर आइस पॅकचा वापर करा। तर लाईफमार्कच्या माहितीनुसार बर्फामुळे दुखापत झालेल्या भागातील नसा आकुंचन पावतात, रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे पेन आणि सूज कमी होते, ब्लड लॉसही कमी होतो। तर हीट थेरपीमध्ये दुखापत झालेल्या भागातील नसा मोकळ्या झाल्यामुळे त्या भागात रक्तपुरवठा वाढतो आणि टिश्यूची फ्लेक्झिबिलिटी देखील वाढते।